इकडे गेम लावला आहे तिला. मी मस्त सुपर मारिओ खेळत होतो, आता नवीन गेम एक्सप्लोर करतो त्याच्यामध्ये. आणि एक कोण खेळत असेल? स्नोईच्या हातात रिमोट आहे. काय जमतंय का तुला? देऊन दे अंकलला, मेला बघतो. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. कालचा पूर्ण दिवस घरात होतो, खूप सारी कामं होती एडिटिंगची पेंडिंग, ती पूर्ण केली. काल कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ शूट नाही केला, काही नाही. संध्याकाळी टाइम झाला, त्याच्यानंतर जिमला गेलो, त्याच्यानंतर बाहेर गेलो मित्रांसोबत आणि घरी आल्यानंतर डायरेक्ट झोपलो बिकॉज खूप दमलो होतो. तर आज कुठेतरी आपण फायनली ब्लॉग स्टार्ट करतोय. आणि आज पण सकाळी आम्हाला उठून 4 वाजेला उठून आमचा एक प्लॅन होता, तिथं जायचं होतं. पण झोप इतकी डेंजर लागत होती. मी उठलो होतो 4ला उठलो, दोघं मित्रांना फोन केला, कोणीही फोन नाही उचलला. म्हटलं परत झोपलो आणि डायरेक्ट 10:30 वाजेला उठलोय मी. आणि येस, आता कुठेतरी व्हिडिओ स्टार्ट करतो. आंघोळ वगैरे आपलं सगळं झालंय. आणि आता बघा माझं लॅपटॉप दिसतंय का तुम्हाला? कुठे हा, हे माझं लॅपटॉप आहे. जरा माझं कामं राहिली आहेत ती करून घेतो, त्याच्यानंतर मी निवांत भेटतो. आपलं ब्रेकफास्ट वगैरे काही करणार नाही आपण आज, डायरेक्ट ब्रंच करू बिकॉज खूप उशीर झालाय. ब्रेकफास्ट आता केलं तर मग जेवण संध्याकाळी करेल आणि मग सगळं मिसमॅच होऊन जाईल. सो आपण डायरेक्ट ब्रंच करू. त्याच्या आधी माझं एक इम्पॉर्टंट काम आहे ते करून घेतो आणि त्या कामामध्ये दादाची हेल्प घ्यावी लागेल असं वाटतं मला. बघू. दादा येऊन गेला, आता दादाची हेल्प लागणार आहे बिकॉज माझा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही माझ्याकडनं. सो आता दादा, ते आमचं चॅनल रिलेटेड आहे, युट्यूब रिलेटेड आहे. सो दादा आता ते बघतोय, तो रिझॉल्व्ह करेल. तोपर्यंत आमचं मॅडम बघा. तुला काही आहे का ग? उठून सुटून ये. टीव्ही हा बंदच करतो, रडच तू फक्त आता. हा, तिची ऍक्टिंग बघा. हा बापरे. ते नाही ते नाहीये. झालं चालू. बटन बंद कर रही हो. बटन बंद करून टीव्ही बंद होऊन जाईल बेटा. हे बघ, हे रिमोट आहे, हे बघ. 1 2 झालं. आगे झालं. बटन नको बंद करो. बापडे, स्नो एवढा टीव्ही नसतो बघायचा. भाभी क्या बनाया आज खाने में? क्या बात है. हे बघा, चहा पण रेडी आहे आपला. अच्छा, आणि आलू के पराठे. हे बघा, एक खाऊन घेऊ, त्याच्यानंतर कामं कंटिन्यू करू. शटडाऊन करतोय बिकॉज जो प्रॉब्लेम येत होता तो अजून पण रिझॉल्व्ह नाही झाला आहे. दादाने खूप आमचं सगळे मित्र आहेत जे कॉमन, त्यांना पण फोन केला. आणि मी यूट्यूबचा त्या लोकांशी पण बोललो, चॅट केलं त्यांच्यासोबत. त्यांनी सांगितलं एक ऑप्शन असतो, तो आता अवेलेबल नाही आहे, पण सुनर तो सगळ्यांसाठी अवेलेबल होईल. सो त्या सगळ्या गोष्टी चालू होतात. अर्धा 1 तास गेला आपला, पण त्याचं काही सोल्युशन नाही भेटलं. असो, चला आता आपलं स्टार्ट करू आणि आपल्या ज्या बाकीच्या गोष्टी त्या कंटिन्यू करू. असं कधी होतं ना, टेन्शन येऊन जातं. काय करते भाऊ? घे. काय आहे हे? काय आहे हे? काय? हा, क्लॅप आहे, क्लॅप. पांडा आहे तो. काय आहे तो? पांडा. गाईज आहे बघा. स्नो, इथे डोकं लाव. दे नाही, डोकं लाव इथे. हा दे. हॅलो, हा डोकं लाव. हे डोकं लाव. च्याऊ म्याऊ च्या. नाही, अंकलला. च्याऊ. तुला मी करतो. च्याऊ म्याऊ तो चांदू मामा. हेलो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बाय नाही ना, इम्पॉर्टंट गोष्ट तर राहूनच गेली. हॅलो, जेवण केलं का? हा, जेवणी केलं. मी केलं. गुम्मी केली. गुम्मी केली. हा, दुधू पिला. दुधू. हा, दुधू. ओके, बाय. आय लव्ह यू. आयू. पापाला बोलो. डाबा नाही, पापा. डबा कसं काय माहिती तुला? डबा म्हणतात त्याला. आपण झालं तर ऑलरेडी. हा आपला फेवरेट आरसा. आज दादा हॉस्पिटलला जाणार आहे. काय झालंय तुला? परत बॅगचा इश्यू यायला लागलाय. वाजून गेले 3:30. आमची माऊ झोपली. तिला तसंच झोपू द्या, आपण पटकन जाऊन येऊ. एक चावी घेऊन चाललो मी सेपर साईड, बिकॉज हे हॉस्पिटलला जायला उशीर झाला तर प्रॉब्लेम नको व्हायला. आपल्याकडे सेपर साईड चावी राहील. ठीक आहे, लेट्स गो. माझं बाळा आहे आणि हितेश आहे. सो आम्ही तिघं बी चाललोत. म्हटलं जरा आता पूर्ण काल पण घरीच होतो, आता पण घरीच आहे. कुठेतरी जाऊन येऊ शांत ठिकाणी. आणि उद्यापासून परत कामच स्टार्ट होणार आहे. पण आम्ही जिथे चाललोत ना, ते प्लेसेस एकदम भारी आहेत. मी इंस्टाग्रामवर रील बघितले आणि मला खरोखर आवडले ते. सो आपण तिथे ऍक्च्युअलमध्ये जाऊन बघू की ते खरंच प्लेसेस तसेच आहेत का, जसे सोशल मीडियावर दिसतात तसं. सो मी जाऊ आपण, मग तुम्हाला पण समजेल की खरंच तेच आहे का काय. जे काही असेल ते जेन्युइन रिॲक्शन आणि जेन्युइन व्हिडिओ असतील. सो येस, शेवटपर्यंत बघत राहा. आणि प्लीज अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू द्या. ठीक आहे, लेट्स गो. आणि जॅकेटवर चपला कोण घालतं?
दीपक महाजन. आता आम्ही जात होतो इथून आणि आम्हाला आहे ना काही पोलिसांनी अडकवलं. आमच्याकडे डॉक्युमेंट वगैरे सगळे आहेत. आता बघू आपण, लायसन वगैरे सगळे दादा आपल्याकडे. इथं चेकिंग चालू आहे. तुम्ही जर याल इकडं तर तुमची पण चेकिंग होईल. सो सगळे डॉक्युमेंट्स वगैरे कॅरी करा सोबत. आम्ही व्हेज काका आहेत आणि तिकडे मागे 3-4 गाड्या थांबल्यात. आणि डॉक्युमेंट सगळे असतील तर काही प्रॉब्लेम. डॉक्युमेंट क्लिअर होते त्यांनी लगेच सोडून दिलं. सो डॉक्युमेंट घेऊन या इकडे. जर येत आहेत तर कधी मध्ये कुठेही चेकिंग होऊ शकते. जरा आम्ही रस्त्यावर जाताना सगळ्यांना भूक लागली, काहीतरी खायला थांबलोय. तुम्हाला मागचा व्ह्यू दिसत असेल माझ्या. आणि आम्ही चाललोय, मी सांगितलं नाही कुठे चाललोय. सो इंस्टाग्रामवर खूप लोकांनी एक रील बघितली असेल. वाघेश्वर टेम्पल खूप जास्त फेमस होतंय आणि ते ह्या मार्च महिन्यामध्ये आणि याचा पुढचा महिना जो आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत तेव्हाच ते असतं, नाही तर पाण्यात असतं ते मंदिर. सो महादेवांचं ते मंदिर खूप जास्त आता इंस्टाग्रामवर तुम्ही बघाल ना, खूप जास्त असं व्हायरल व्हायला लागलं. सो आम्ही पण ठरवलं की तिथं जाऊयात. पवना धरण जवळ येते. सो तिथं गेल्यावर बाकीचं अजून दाखवणारच आहे. त्याचा आधी आपण खाऊन घेऊ. इथं चहा आणि वडापाव आहे. त्याचा म्हणून चहा पिऊ थोडासा, कारण की मागे बसून आहे ना, ही बघा ही गाडी इतकी खतरनाक आहे ना. पुढच्यांचं काही टेन्शन नाही, पण मागे जे आहेत ना त्यांचं थोडंसं अवघड आहे. पण हा व्ह्यू बघा, वाव, एकच नंबर. इथून अजून आपल्याला 18 किलोमीटर जायचंय पुढे. इथला व्ह्यू कसला भारी. आम्ही मगाशी वडापाव नव्हतं खायला पाहिजे, म्हणजे इथं थांबलो असतो, इथून खाल्लं असतं. पण आता आपल्याला पुढे जायचंय मंदिरात म्हणून इथं थांबत नाही. पण व्ह्यू एक नंबर आहे. आणि इथं ना पुढं हे बघा ते दिसतंय, पॅराग्लायडिंग पण चालू आहे. 3-3 लोक उडतात हवेत. हे बघा आम्ही इथं अशी गाडी पार्क करून दिली आहे. त्याच्यावरनं ना सगळे उडतात आणि हा व्ह्यू बघा एक नंबर. चला खाली जाऊ, पॅराग्लायडिंगचं विचारून येऊ. नंबर लागेल आणि 6:30 वाजेपर्यंत चालू असतं. आणि आता वाजून गेलेत 6:12. आपला जो मेन मुद्दा होता इथं यायचा ते महादेवांचं मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं. ते तर घेऊच, मंदिर बंद नाही होणार लवकर. पण याचं टायमिंग एकदम लिमिटेड आहे म्हणून इथं म्हटलं आधी इथं जाऊन येऊ. आणि बघा सनसेट जेव्हा होईल इथून असा किती भारी दिसेल ना. एक नंबर व्ह्यू आहे यार. म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. आम्हाला पण माहिती नव्हतं की इथं हे असं आहे किंवा आपण इथं जाणार आहेत असं. पण ते रस्त्यात लागलं, दिसलं, म्हटलं चला जाऊन येऊ. आम्ही आलो होतो त्या पॅराग्लायडिंगच्या डिटेल्स विचारायला. म्हटलं चला नंबर लागून जायचं बरं होईल. पण आता एकही उडत नाहीये. ते बोलतात की हवा थांबली सगळीकडनंच, उडता येणार नाही बिकॉज रिस्क घेऊ नाही शकत आम्ही. आणि हा मागचा व्ह्यू बघा, गजब. आता तिथं 2-4 फोटो काढू आणि मग आपण निघू. हे पण वाट बघतात केव्हा हवा येईल आणि केव्हा उडू आम्ही. 2-3 लोक आहेत शेवटचे त्या बिचारांचं. बाकी 10 मिनिटं झाले तसाच उभा आहे. बघा हवा नाही म्हणून ते परत खाली गेलं. म्हणून ते बोलले की आता नवीन जे लोक आहेत त्यांना नाही येऊ शकत आम्ही. हा रस्ता एवढा रिस्की ना, त्या लेडीने डायरेक्ट तिथं मध्ये घालून दिली. गाडी आत्ता पलटी झाली असती. थोडशात वाचली गाडी, थोडशात. हा बघा, हा रस्ता सोडून तिने आत घातली गाडी. आमच्या डोळ्यासमोर झालं हे सगळं. ती गाडी अशी खतरनाक पलटी होणार होती पण थोडशात वाचली. इकडून बंद आहे का? यांना मी विचारलं किती मस्त वरती बसलेत, त्यांची पार्टी चालू आहे. झाडावर त्यांनी बनवलं असं बसायचं. क्या बात आहे. बाबांना विचार. बाबा वाघेश्वर मंदिर कुठे आहे? जायचं इकडून आहे का पुढून? पुढून जायचं. थँक्यू काका. चलो बरं थँक्यू. चला काकाचा पंखा फास आहे का? तुम्ही जर मॅपने आले ना तर मॅप एकदम कुठला तरी रस्ता दाखवतो. हा ब्रिज आहे. ब्रिजचा इथं असा बोर्ड लागलेला आहे वाघेश्वर. हा दिसल्यानंतर तुम्हाला राईट घ्यायचा आहे, तिकडून तुम्हाला रस्ता भेटेल. तर विचारत या, जेव्हा तुम्हाला दिसेल 3-4 किलोमीटर राहिलेलं आहे मंदिर, तर एकदा लोकांना विचारा की मंदिर कुठे आहे. त्याच्यानंतर हे बघा असे रस्ते भेटतील जे डायरेक्ट मंदिराकडे घेऊन जातील आपल्याला. असे खतरनाक वाले ऑफ रोडिंग वाले रस्ते भेटतील तुम्हाला. तर आम्हाला उशीर झाला. तुम्ही लवकर यायचा प्रयत्न करा, म्हणजे एकदम नीट जाल तुम्ही. दादा ते वाघेश्वर मंदिर इकडे रस्ता दिसणार नाही. बरं. इथून किती दूर आहे आता? बरं थँक्यू. फायनली आम्हाला ते मंदिर दिसलं समोर. दिसतंय का तुम्हाला? हे बघा
कसलं भारी दिसतंय मंदिर. मी उशिरा येऊन खूप काही मिस करून दिलंय. इथपर्यंत पाणी आहे, इथपर्यंत आपला भगवा झेंडा, हे नंदी महाराज. तुम्हाला दिसतंय का आणि व्यवस्थित माहिती नाही, बट हे नंदी महाराज आणि हे मेन मंदिर. एवढा पूर्ण दगडांचं बनवलंय, एकावर एक असे दगड ठेवलेत आणि पिलर पण बघा किती जुने आहेत. याच्यावरनं समजतंय की मंदिर पाण्यात असतं नेहमी. हे बघा दिसतंय तुम्हाला. हा महादेवांची कृपा आहे. गणपती बाप्पा. हे बघा शिवलिंग कसलं भारी आहे, कसलं सुंदर रे बाप रे बाप. महादेवा आशीर्वाद राहू दे तुझा सगळ्यांवर. असं स्ट्रक्चर आहे आणि इकडे महादेव. आणि आम्हाला दिसतंय दगडांवर दगड ठेवले, तसा गॅप सुद्धा आहे. वाव, नक्की या तुम्ही, नक्की विजिट करा आणि तुम्हाला असे महादेवांचे दर्शन होतील. एवढे भारी, एवढे सुंदर. आम्ही खरंच उशीर केला यायला, नाहीतर खूप भारी व्ह्यू इथला. मस्ट विजिट प्लेस आहे. आणि आता येऊन असं वाटतं की खरंच वरतीट आहे. आणि एकच रिग्रेट आहे की थोडा उशीर आलोय, बट रात्रीचे दर्शन पण खूप भारी होतात. दिवसाचे दर्शन आणि रात्रीच्या दर्शनमध्ये पण खूप फरक आहे. आत गेलो पूर्ण अंधार होतं, टॉर्च लावून दर्शन घेतलं आणि खरंच पूर्णपणे अंधार झाला. हा बोट आहे नावाचा, असं समजा इथंच मंदिर आहे. मला डोळ्याने दिसते पण व्हिडिओमध्ये कॅप्चर होत नाही ते. आणि पूर्णपणे अंधार झाला आहे. आणि बघा इथं हे पाणी दिसतं तुम्हाला, हे पाणी इथपर्यंत पाणी. जस्ट इमॅजिन अजून थोडं लवकर आलो असं तर किती भारी दर्शन झाले असेल. पण आपण नक्की येऊ परत एकदा, थोडं लवकर येऊ आणि परत महादेवांचे दर्शन घेऊ. सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेल, खरंच प्रामाणिकपणे आणि मनापासून सांगतोय, नक्की या सगळ्यांनी. फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या, मैत्रिणींसोबत या, ग्रुपमध्ये या, सोलो या, कसेही या. पण वाघेश्वर मंदिर जे पवना धरणजवळ आहे तिथं नक्की या आणि नक्की महादेवांचे दर्शन घ्या. आणि मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर. चला आता आपण जाऊया, खूप अंधार झाला आहे, इथून आपल्याला अजून लांब जायचं आहे. तुम्हाला एक फनी फॅक्ट सांगू का. आम्ही असं जात होतो आणि इथं आम्हाला एक प्रॉपर्टी खूप जास्त आवडली लांबूनच. समोरच आपण महादेवांचे दर्शन घेतले आणि मेन रस्त्यावर लागलो आणि प्रॉपर्टी बघायला येऊन गेलो आम्ही. म्हटलं जर फ्युचरमध्ये आपल्याला लागली, मित्रांना आपल्याला यायचं असेल तर. स्विमिंग पूल आहे, मोठमोठले रूम आहेत, चांगले चांगले बघा. जर फ्युचरमध्ये त्यांनी बोलवलं आपल्याला तर आपण इथं नक्की येऊ आणि फुल ब्लॉग बनवू प्रॉपर. पण आता प्रॉपर्टी बघून गेलो, प्रॉपर्टी एक नंबर आहे, खूप मस्त आहे प्रॉपर्टी. असा मिरर, इकडे असा बेडरूम, असा सीन आहे, असा भारीवाला बघा. चला आता जाऊयात आपण. वाजून गेले 12:44. आता मी घरी आलोय. खूप मजा आली, आजचा दिवस खूप भारी होता. आणि प्लीज अगेन मी परत सांगतोय, महादेवांना तिथं नक्की जा. वाघेश्वर मंदिर, पवना धरण, तिथे जे मी मध्ये व्हिडिओमध्ये सांगितलंय की लोकेशन ते परफेक्ट नाहीये, तिथं विचारावं लागेल तुम्हाला 3-4 किलोमीटर आधी. लोकांना विचारत जा, पण लवकर जा, थोडा उजेड असेल तेवढा. खूप भारी मंदिर आहे, खूप मजा येईल तुम्हाला दर्शन करून आणि खूप प्रसन्न फील होईल. कांद्याच्या पोत घ्या, कांद्याच्या पोत घ्या, कांद्याच्या पोत घ्या. अजून हे बघा, कांद्याच्या पोत.